कोकणातल्या निवडणुकीमध्ये नितेश राणे विरुद्ध निलेश राणे असा सामना पाहायला मिळतोय। शिवसेना भाजप युती तुटल्यानं निलेश राणेंनी भाजप विरोधात खुलेआम भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे। तसं पाहिलं तर विधानसभा निवडणुकीपासूनच राणे बंधूंमधील विसंवाद पाहायला मिळत होता। आता तर दोन भावांमधल्या विसंवादाची दरी आणखी रुंदावत चालली आहे। मोठ्या बंधूंनी कधीतरी ट्विटरवर मार्गदर्शन न करता वैयक्तिक मार्गदर्शन सुरू केलं तर मलाही त्याचा थेट फायदा होईल। आमचे फटाके आणि आमचा गुलाल बघण्यासाठी त्यांनी तयारी करावी। कोकणात राणेंच्या घरात भाऊबंदकी। निवडणुकीत निलेश नितेश आमने सामने। राणेंच्या घरात राजकीय मतभेद। कोकणात नारायण राणेंच्या घरातही भाऊबंदकी सुरू झाल्याचं दिसू लागलंय। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यातला वाद अधिकच उफाळून आलाय। अजून दोन्ही भावांनी एकमेकांवर जाहीर टीका केली नसली तरी दोघांमध्ये सख्य मात्र राहिलेलं नाहीये। खरं तर दोन्ही भाऊ विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून जिंकून आले। फरक एवढाच की निलेश राणे शिवसेनेच्या तिकिटावर आणि नितेश राणे भाजपच्या तिकिटावर जिंकून आले। दोघे वेगवेगळ्या पक्षांचे असले तरी भाऊ एकच असल्याचं वाटत होतं, पण हळूहळू कुरबुरी बाहेर येऊ लागल्या। नितेश राणेंच्या वक्तव्यावरून निलेश राणेंनी ट्विटरवरच नितेश राणेंना सबुरीचा सल्ला दिला। तेव्हापासून दोन्ही भावांमध्ये अलबेल नसल्याचं दिसलं। झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत नितेश राणेंना निलेश राणेंच्या ट्विटबाबत विचारलं असता त्यांनी दिलेलं उत्तर दोन्ही भावांच्या नात्यातल्या दुराव्याबाबत खूप काही सांगणारं होतं। मोठ्या बंधूंचं मार्गदर्शन घेतात कारण ते ट्विटरवरच मार्गदर्शन करतात। हा, पण आता माझी तीच अपेक्षा आहे मोठ्या बंधूंनी कधीतरी ट्विटरवर मार्गदर्शन न करता वैयक्तिक मार्गदर्शन सुरू केलं तर मलाही त्याचा थेट फायदा होईल। का बरं? पण ते असं म्हणजे आम्हाला गमतीशीर वाटलं ते ट्विटरवरती तुम्ही घरात बोलण्याच्या ट्विटरवरती का बोलतात भावाशी? आधुनिक जग झालेलं आहे। आधुनिक जग झाला असल्यामुळे सोशल मीडियाचा वापर कदाचित जास्त वाढलेला आहे आणि घरात बोलण्यापेक्षा ट्विटरवर बोलू अशाही काही प्रथा नवीन चालू झाली असेल। याही पुढे जाऊन दोन्ही भावांच्या नात्यातल्या दुराव्याबाबत विचारलं असता नितेश राणेंनी दिलेलं उत्तर दोन्ही भावातला दुरावा किती वाढला याचे दिलेले स्पष्ट संकेत होते। बाहेर कदाचित चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो की काय दोघांमध्ये काय वेगळं काय। तुम्हाला एक बंधू एकत्र येत असताना तुम्हाला गोड बातमी दिली तर दुसरी बाजू पण आम्ही लोकांनी सांभाळली पाहिजे ना। म्हणजे ते एकत्र आले समझदारों को इशारा काफी आहे। नाही असं काय आहे का? ते तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे। त्यातच आता तळ कोकणातल्या निवडणुका भाजप नितेश राणेंच्या नेतृत्वात तर शिवसेना निलेश राणेंच्या नेतृत्वात लढतात। शिवसेनेला मिळालेल्या कमी जागांचा मुद्दा निलेश राणेंनी फारच प्रतिष्ठेचा केला होता। तो एवढा टोकाचा वाटला की त्यातून बंधू प्रेमाची वीण कधीच उसवल्यासारखं वाटलं। आम्ही युतीसाठी प्रयत्न केले। तुम्हाला परत सांगतो, सर्वात पुढे शिवसेना होती युती व्हावी म्हणून। आमच्याबरोबर काही लोकांना युती करायची नव्हती, नाही झाली। काही लोकांना करायची आहे, होणार। कशाला बघू? आमची ताकद मोठी आहे आणि जे आमच्या ह्या फॉर्म्युल्यावर चर्चा करतायत, आमच्या अस्तित्वाची चर्चा करतायत, त्यांनी आमचे फटाके आणि आमचा गुलाल बघण्यासाठी त्यांनी तयारी करावी 3 तारखेला। महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्यांमधील वाद पाहिले, भावांमधली स्पर्धा पाहिली, बहीण भावांमधील दुरावा पाहिला। आता कोकणातल्या निवडणुकीचा निकाल काही लागू दे, पण या दोन भावांमधील कडवटपणा औटघटकेचा ठरो असं कोकणी माणूस म्हणू लागलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।